नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे। गाड्यांच्या प्रवेशासाठी पावती घेणाऱ्या काही व्यक्तींनी पत्रकारांवर अचानक हल्ला केला। या हल्ल्यामध्ये 3 ते 4 पत्रकार गंभीर जखमी झालेले आहेत। सध्या त्र्यंबकेश्वरच्या शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। ही घटना स्वामी समर्थ केंद्राजवळील कमानी परिसरात घडली आहे। दरम्यान छगन भुजबळांनी जखमी पत्रकारांची भेट घेऊन विचारपूस केली आहे। मर्डर केसमधले 302, 307 असले जे आरोपी जामिनावर आहेत किंवा इतर त्यांच्याकडे हे सगळं काम आहे आणि त्यांची ही सगळी मंडळी आहे आणि त्यांना काही समजत नाहीत आणि लोकांना आपलं कुशाल मारतात। मी एसपींना स्वतः फोन केला ताबडतोब कळल्याबरोबर वाटत असताना आणि मी त्यांना सांगितलं की ताबडतोब कारवाई करा आणि पुन्हा आता त्यांना मी सांगतोय की ती कारवाई अतिशय कडक झाली पाहिजे। टाइमपास होता कामा नये। पत्रकारितेचं काम पत्रकार मंडळी करतात, त्यांना त्यांचा अधिकार आहे आणि त्यामध्ये असं कधीच कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न हा करता कामा नये। नक्की काय झालं, संदीप कर्णिक तिथं CP आहेत आणि बाकीचे पण SP आहेत। आता कुणाच्या हातीत झालं ते मी लगेचच गाडीत बसल्यानंतर पाहतो, विचारतो आणि ज्याची कोणाची चूक असेल त्यावर कारवाई करण्याच्या सूचना देतो। हे राज्य गावगुंडांच्या हातात गेलेलं आहे। या राज्यात कोणालाच कोणाची भीती राहिलेली नाही। कोणीही उठतं, कोणाची आई बहीण काढतं। ज्या पद्धतीची राजकीय संस्कृती फोफावते हे महाराष्ट्राला लांछनास्पद आहे। पत्रकारांवर झालेला भ्याड हल्ल्याचा निषेध तर सर्वत्र होईल, पण हे होतंय कशामुळे, एवढी हिंमत लोकांची झाली कशी, हा प्रश्न पूर्ण महाराष्ट्राला पडलाय। राज्य सरकारचं अस्तित्वच दिसत नाही अशा प्रकारचं वातावरण पूर्ण महाराष्ट्रात आहे। नाशिकमध्ये किरण ताजने, खरे आणि सोनवणे या 3 पत्रकारांना काही गुंडांकडून मारहाण झालेली आहे आणि अतिशय प्रामाणिकपणे लोकांची बाजू शासनापर्यंत नेण्याचं काम हे सर्व मंडळी करत असताना त्यांच्यावर असा हल्ला होत असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो आणि वेळ पडली तर त्यांच्या आंदोलनात सुद्धा बच्चूकडू हाजीर राहून त्यांच्या बाजूने लढल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा आत्मविश्वास देतो आहे, शब्द देतो आहे। आपल्या सर्वांच्या बाजूने आम्ही आहोत। अतिशय शिदारक घटना आहे, अतिशय दुर्दैवी घटना आहे। मी त्या बाबतीत लगेच तात्काळ मला फोन आला आणि मी माहिती घेतली। मी कलेक्टरशी बोललो, मी SPंशी बोललो, त्या ठिकाणच्या सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि ज्या पद्धतीने हा प्रकार झालेला आहे हा अतिशय चुकीचा आहे। त्याची गांभीर्याने दखल शासनाने घेतलेली आहे। जे आरोपी आहेत त्यांना आम्ही ताब्यात घेतोय, काही घेतलेले आहेत आणि खरं म्हणजे कार्ड दाखवल्यावर सांगितल्यावर अशा पद्धतीने दादागिरी आणि मारठोक व्हावी, मला वाटतं हा अतिशय गंभीर गुन्हा आहे। नाही, आता पत्रकारावर झालेला हा भ्याड हल्ल्याचा सर्वप्रथम आम्ही निषेध करतो। जे लोक सगळं तर राज्यात आता बजबजपुरीच झाले। आज जो झालेला हल्ला आहे सत्य उघडकीस आणताना पत्रकारांना जर अशा पद्धतीनं मारहाण होत असेल, गंभीर दुखापत होत असेल तर हे निषेधार्थ आहे। सरकार म्हणून गृह खात्याने ही जबाबदारी घेऊन कारवाई तातडीनं केली पाहिजेत, कडक कारवाई केली पाहिजेत आणि ही प्रवृत्ती पुन्हा डोकं वर काढणार नाही, त्याला ठेचलं पाहिजेत अशा प्रकारची आमची मागणी आहे। नाशिक येथील त्र्यंबकेश्वरला साधू महंताच्या बैठकीच्या कव्हरेजला जात असताना स्वामी समर्थ केंद्राच्या कमानीजवळ वाहनांच्या प्रवेशाची पावती करत असताना यांना गावगुंडांकडून जबर मारहाण करण्यात आलेली आहे। सध्या हे तिघही शासकीय रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कानावर ही गोष्ट मी घातलेली आहे आणि त्यांनीही याची चौकशी सुरू केलेली आहे। माननीय मुख्यमंत्र्यांना माझं हेच मागणं आहे की या गावगुंडांवरती पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, कडक कारवाई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।